नमस्कार साबळे साहेब. नमस्कार. नमस्कार. आज आपण या अंबाळा थडीपवनी या शिवारामध्ये आहे, साबळे साहेबांच्या शेतात. साबळे साहेब, आपला पूर्ण परिचय द्या बरं. माझं नाव नरेंद्र दादाराव साबळे. हां. राहणार अंबाळा. हां. तर हा आपला मिरचीचा प्लॉट आहे. किती एकरमध्ये आहे? या अर्ध्या एकरात. अर्ध्या एकराचा. आज आपण इथे मिरची पाहणीचा कार्यक्रम ठेवला आहे. आपले फायटर राहुल भाऊ बांगर इथे. तर याच्यामध्ये आपण हे AWPL संस्थेचं औषध वापरलं आहे, PGPR. त्यासोबतच ॲग्रो 90, फोटो दाखवा, ॲग्रो 90 आणि इको हरियाली. तर याचे किती स्प्रे झालेले आहे? यायचे झाले आहे दोन तीन स्प्रे झाले आहे. बरं, तर तुम्हाला आज बघा एकदम ही मिरची एकदम चांगली क्वालिटी बाज दिसत आहे. तर तुम्हाला काय फरक जाणवतो या औषधाचा आणि इतर औषध जे तुम्ही पहिले वापरले त्याचा? पहिले वापरो त्याच्यात लय फरक होता. हां. आता जे हे वापरून राहिलो याच्यात भयानकच फरक आहे. भयानक फरक आहे. म्हणजे तुमच्या उत्पादनामध्ये किती फरक पडला? दुप्पट फरक पडला. आणि तुम्ही जो खर्च करता मिरचीसाठी, तर तो अगोदर किती खर्च व्हायचा? पहिले तर आता तर एक फुयारा म्हणजे 3-4 हजाराचा होय. 3-4 हजाराचा. आता 1500-1600चा एक फवारा होत आहे. म्हणजे तुमच्या खर्चात सुद्धा याच्याने बचत झालेली आहे ना. तर हे AWPLचं जे वैदिकचं हे PGPR आहे तुमच्या हातामध्ये, हे तुम्हाला कसं अवेलेबल झालं? अरे बापा, याच्यानं म्हणजे मिरची अशी दिसते आपल्याला आता, पण आज जर फुयारा मारला दुसऱ्या दिवशी पाहन तो असे वाटते का फुलोही फुलो. आज आपल्या या म्हणजे गावातील बरेचशी शेतकरी मंडळी इथे उपस्थित आहे. तर याच्यामुळे फुलोरा जास्त वाढला आणि फळधारणा खूप चांगली आहे, क्वालिटीचे फळ आहे. तर हे औषध आपल्याला कसं अवेलेबल झालं? हे राहुल भाऊ बांगर सर, नमस्ते. तर हे PGPR इको हरियाली ॲग्रो 90 तुम्ही सरांना अवेलेबल करून दिलं. तर काय रिझल्ट वाटतो तुम्हाला सुद्धा यांच्या शेतात? कसं आहे, ते कमी खर्चात जास्त उत्पन्नाची थोडीशी आहे. हां. आणि बाकी रासायनिकपेक्षा त्याचा खर्च कमी येतो. याचा खर्च कमी होतो. बरं, अजून आपण काही इथे शेतकरी आहे यांना विचारूया. साहेब नमस्कार. नमस्कार. तर या शेतामध्ये तुम्ही आले आहे, तर तुम्हाला कसा वाटला मिरचीवरचा हा रिझल्ट? अरे बापा, मस्त, एक नंबर रिझल्ट आहे. बरं, कमी खर्चात आहे. असा रिझल्ट याच्या अगोदर पाहिला होता का तुम्ही? पाहिलाच नाही आहे ना. तुमचं नाव सांगा. अरुण आनंदराव साबळे. हां, साबळे साहेब आहे ना. ठीक आहे. मग तुम्ही समाधानी आहे ना? हो, समाधानी. बरं. तेच औषध बगीचावर सुद्धा मारलं मी. बरं, याच्यासोबतच अजून आपल्या इकडे काही शेतकरी बांधव आहे, मिरचीची पाहणी करत आहे. दादा नमस्कार. तर हा मिरचीचा प्लॉट आता तुम्ही बघत आहे, तर कसा वाटतो रिझल्ट तुम्हाला या औषधाचा? इथे चांगला वाटतो. रिझल्ट चांगला वाटतो. म्हणजे जे साबळे साहेबाच्या शेतात तुम्ही आले आहे वेळ काढून, तर तुम्ही समाधानी आहे का? हो, समाधानी. आणि हे 100% ऑर्गॅनिक आहे PGPR. तर तुम्हाला काय वाटते, हे तुम्ही समजा तुमच्या शेतामध्ये वापराल का? हरकत नाही. म्हणजे वापरायला पाहिजे. कारण एकच दृष्टिकोन दुसरा की हे ऑर्गॅनिक असल्यामुळे ऑर्गॅनिक आहे, शरीराला थोडं चांगल्या प्रकारचं. सगळ्यात महत्वाचा मालामध्ये बघा, माल तर कमी जास्त थोडाफार येईन, पण हे शरीराला थोडंसं चांगला हे राहील. बरोबर आहे. सगळ्यात आणि साबळे साहेबांच्या शेतात तोडाही चांगला झालाय, उत्पादन चांगलं झालंय आणि समाधानी आहे. बरोबर आहे. चला, ठीक आहे, धन्यवाद.